आज आज राजेश जिवंत आहे तो निवड तुझ्यावर. मला तुमची कमीत कमी सेवा तरी करण्याचं भाग्य लाभू दे. अरे राजेश, अरे रक्ताच्या नात्यापेक्षा दुसऱ्याच्या रक्ताची नाते कधी सरस असतात. अरे लोक म्हणतात की केलेल्या कार्याला काही बरोबर पण कधी कधी बोलावं लागतं रे. राजे, मी तुला फक्त वाचवलं रे. पण राजेश, गेली 2 वर्ष तू माझी सतत सेवा करतोय. आणि ही जी सेवा करतो आहेस, ही जी मदत करतो आहेस, याला तोड नाही रे राजेश, तोड नाही. बोलू नको. माझं कर्तव्य होतं मी केलं. आज अशी उपकाराची भाषा करून मला शर्मिंदा करू नकोस झाला. शांत होऊ लागला. अरे राजेश, कसा शांत अरे अभयच्या शिक्षणासाठी मी स्वतःच रक्त विकलं रे. अरे तुझ्या बहिणीचं सौभाग्याचं लेणं विकलं रे. अरे तिचं मंगळसूत्र विकलं रे, मंगळसूत्र विकलं. आणि आज तो अभय मोठा झाला, त्याला माझ्या मनातील यातना समजून त्याला वेळ नाही. तुम्ही खूप धन्यवाद. देव प्रत्यक्ष जरी देव असेल ना तरी तो तुझ्यासारखा. दादा, महापुरुषांच्या मला व्याख्या माहित नाही रे. पण स्वतःच्या भावासाठी त्याग करणारा महापुरुष तो तुझ्या रूपात बघतो दादा. आता अभयला वटणीवर कसं आणायचं ते मी बघतो. नाही राजेश, नाही. अरे असं काहीच करू नको. अरे मी ऐकलं आहे की अपघातामुळे अभयच्या पत्नीची स्मृती गेली म्हणून. ती वेडी झाली बिचारी, असं ऐकलं रे. आणि माझा अभय एकांकी म्हटला. अरे राजेश, माझ्या अभयला आधाराची गरज आहे बेटा, आधाराची गरज आहे. जा राजेश, जा. माझ्या अभयला सांभाळ, माझ्या अभयला सांभाळ. ठीक आहे दादा, तू म्हणतोस तर मी जाईन. त्या अभय होय दादा, तू जास्त मेहनत स्वतःला सांभाळ दादा, स्वतःला सांभाळ. किती काम करून आपली दशा तुला आरामाची दशा गरज आहे दादा. बरं दादा, येतोय मी. देव परमेश्वरा, अरे आधी तू माझ्या कल्पनालाही राहून नेलंस रे. आणि आता माझ्या अभय आणि अभयच्या जीवनाविषयी एवढा निष्ठुर का झाला. आणि
आणि कसं समजवू रे माझ्या आबाईला. त्याने तर माझ्यावर हा पापाचा आरोप आता कसं सांभाळून रे माझं बिस्किट कसं सांभाळून